हो सर. ओके. ठीक आहे, सगळ्यांना पीडीएफ दिसत आहे का? हो सर. ठीक आहे, तर आपलं आजचं हे इंग्लिशचं स्पेशली इंग्लिश सिलेबसचं लेक्चर असेल. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की टीईटी साठी इंग्लिश विषयाचं जे ग्रामर आहे त्यातले कोणते पॉइंट्स आहेत आणि कोणत्या पॉइंट्स मधून मार्क जास्त येत आहेत किंवा कोणता पॉइंट सोपा आहे किंवा कोणत्या पॉइंटला अनुसरून आपण एक 2-3 दिवसामध्ये लगेच त्यातले काही मार्क्स कसे पाडू शकतोय ते आपण आज पाहूया डिटेलमध्ये. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. ओके ओके. तर बघा, आपला जो इंग्लिश ग्रामरचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक 20-25 पॉइंट किंवा कन्सेप्ट मी सिलेक्ट केलेले आहेत. ह्या सगळ्या कन्सेप्ट अशा आहेत की ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतोच. या सगळे पॉइंट जे आहेत 25 ते मी मागील काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून त्यानुसार इथं घेतलेले आहेत. यापैकी जो पहिला पॉइंट आहे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच, तर याच्यावरती एक प्रश्न हमखास येतो. पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला माहिती आहेत की आपल्याकडे टोटल देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. तर ह्या 8 पार्ट्स ऑफ स्पीचचे जे काही टाइप्स असतील किंवा एखाद्या पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल आपल्याला अधिक माहिती घ्यायची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ब बद्दल. आता वर्ब हे अगदी पूर्ण इंग्लिश ग्रामरचा बॅकबोन आहे. तर वर्ब संदर्भात आपण शिकत असताना वर्ब मध्ये वर्ब काय आहे, वर्ब पी काय आहे, वर्ब पीपी काय आहे, म्हणजे वर्ब पास्ट काय आहे, वर्ब पास्ट पार्टिसिपल काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. तर पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपल्याला आपण सगळे पार्ट्स ऑफ स्पीच घेणार आहोत आणि जे महत्वाचे आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहोत. जे महत्वाचे आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहे आणि ज्या जास्त महत्वाचे नाहीत त्यांना पण आपण घेणार आहोत, परंतु त्याच्यावरती जास्त फोकस करणार नाही. तर ठीक आहे, आपण पार्ट्स ऑफ स्पीच वरती लेक्चर घेऊया. म्हणजे एक लेक्चर असेल पार्ट्स ऑफ स्पीच टोटल. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मॉडल्स, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे जे असतील आपली मॉडल्स, तर याच्यावरती सुद्धा एक आपलं लेक्चर असेल. आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की कॅन किंवा कुड किंवा असे जे अनेक इतर मॉडेल वर्ब्स आहेत, कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, विल, वुड, तर यांचा जो वापर आहे त्याचं जे फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला माहित पाहिजे. जसं आपल्याला कॅन मधून ॲबिलिटी सांगता येते ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर वुड मधून आपल्याला पास्ट हॅबिट सांगता येते, तर ते आपल्याला माहित पाहिजे. युज्ड टू आहे किंवा मे कशासाठी वापरलं जातं, परमिशनसाठी किंवा पॉसिबिलिटी सांगण्यासाठी कसं वापरलं जातं. तर पॉसिबिलिटी आणि परमिशन याच्यामध्ये फरक आहे. मग कोणत्या वाक्यामध्ये ते पॉसिबिलिटीसाठी वापरलेलं आहे, कोणत्या वाक्यामध्ये परमिशनसाठी वापरलेलं आहे, अशा प्रकारचा स्टडी आपल्याला या मॉडेल्स मध्ये करायचा आहे. तर इथं सुद्धा तुम्हाला मॉडेल हे तुम्हाला 100% 1 मार्काला येतच असते. ठीक आहे, तर आपण आता पाहिलं पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण 8 पार्ट्स ऑफ स्पीच करणार. त्याच्यानंतर मॉडेल्स मध्ये सगळे मॉडेल्स करणार, अगदी सेमी मॉडेल सुद्धा करणार. आपल्याला माहिती आहे
मॉडेल्समध्ये सेमी मॉडेल 4 आहेत आणि ते पण आपण घेणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे टेन्स अतिशय महत्वाचा पार्ट. तर टेन्स मध्ये आपल्याला कुठं कुठं उपयोग येतो बघा. सरळ सरळ एक तुम्हाला सेंटेन्स येईल, आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स, त्याच्यावरती प्रश्न असू शकतो. किंवा टेन्सचा आपल्याला जास्त उपयोग होतो डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. तर या दोन्ही अनुषंगाने आपण टेन्स हे प्रकरण किंवा जे चॅप्टर आहे तो आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. मग टेन्स मध्ये सगळे टेन्स असतील आणि त्याचं कन्व्हर्जन असेल एका टेन्स मधून दुसऱ्या टेन्स मध्ये, एखादं वाक्य कसं घेऊन जायचं त्याच्याबद्दल असेल. त्याच्यानंतर हे आयडेंटिफिकेशन कसं करायचं किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना कोणत्या टेन्सचा कोणता टेन्स होतो त्याच्याबद्दल तुम्हाला तिथं आपण भरपूर हे करूया. त्याच्यानंतर टेन्सचे काही नियम असतात, जसं एरर असतं, कॉमन एरर सुद्धा असतात टेन्स संदर्भात, ते आपण थोडक्यात पाहूया इथं. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स आहे. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे मिनिंग नुसार, टाइप्स ऑफ सेंटेन्स मिनिंग नुसार, आणि दुसरं स्ट्रक्चर नुसार. आपल्याला माहित आहे स्ट्रक्चर आणि मिनिंग असे दोन आहेत. एक सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आहे आणि दुसऱ्या बाजूला असर्टिव्ह आहे, इंट्रॉगेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे आणि एक्सक्लेमेटरी आहे. तर हे दोन्ही प्रकार आपण या ठिकाणी घेणार आहे. तर त्यातून आपल्याला जे सिंथेसिस असतं, सिंथेसिस वाक्य संश्लेषण, आपण ज्याला मराठीमध्ये वाक्य संश्लेषण म्हणतो, की साधं वाक्य किंवा दोन साध्या वाक्याचं कंपाऊंड वाक्य कसं करायचं किंवा दोन सिंपल वाक्याचं कॉम्प्लेक्स वाक्य कसं करायचं, ते पूर्ण आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत. म्हणजे त्याच्यावर सुद्धा प्रश्न असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला सिंपल वाक्य करायला सांगितलं जातं आणि फार सोपं असते, परंतु आपल्या लक्षात येत नाही. आता तुम्ही सगळे इंग्लिशचे असाल कदाचित, त्यामुळे तुमच्या ते लक्षात येत असेल, परंतु ज्याचा इंग्लिश विषय नसतो त्यांना कन्फ्युजिंग असतं. फक्त काही तुम्हाला ट्रिक्स माहित असतील तर तुम्ही ते वाक्य लगेच एका टाईप मधून दुसऱ्या टाईप मध्ये करू शकता. ठीक आहे, आता हे झालं टाईप्स वरती. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्टिकल. सगळ्यांनाच माहिती असेल. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? येस सर. हा, तर आर्टिकल्स मध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की आर्टिकल्स मध्ये अ अँड दी आहे. तर अ अँड द किंवा दी, कधी कधी आपण त्याला दी म्हणतो, तर कधी आपण दी म्हणतो ते पण सोपंच आहे, तुम्हाला कदाचित माहित असेल. वॉवल साऊंड न जर त्याच्यानंतरचा वर्ड असेल तर आपण दी म्हणतो. ठीक आहे, तो पार्ट नाही आता. तर ए अँड द, तर ए कधी वापरायचं, अँड कधी वापरायचं आणि द किंवा दी असं कधी प्रोनाउन्सिएशन करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला आर्टिकल मध्ये सांगितलं जाईल. आता हे अ अँड द यापेक्षाही महत्वाचं आर्टिकलच्या बाबतीत एक गोष्ट असते, ते म्हणजे एक्सेप्शन. एक्सेप्शन्स फार महत्वाचे असतात, म्हणजे अपवाद. तर आर्टिकलच्या बाबतीत आपण जे अपवाद आहेत ते पण पाहणार आहोत आणि काही ठिकाणी नो आर्टिकल म्हणजे झिरो आर्टिकल कधी असतात ते पण पाहणार आहे. समजतंय सगळ्यांना? आर्टिकल मध्ये आपण काय काय पाहणार आहे किंवा काय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे हे पार्ट ऑफ स्पीच झालं, मॉडेल झालं, टेन्स झालं, टाइप्स ऑफ सेंटेन्स झालं, आर्टिकल्स झालं. आता व्हॉइस. व्हॉइस मध्ये बघा आपल्याकडे सीव्ही अर्थात चेंज द व्हॉइस हा जो प्रकार आहे याच्यावरती 100% 1 मार्क येतो. परंतु चेंज द व्हॉइस करत असताना आपल्याला सिंपल सेंटेन्स विचारलं जात नाही. इथं तुम्हाला 100% विचारलं जातं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. कशाचं विचारलं जातं? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, जे हार्ड असतं, ज्याची वाक्यरचना वेगळी असते चेंज करत असताना, आणि मग मुलं गपलत करतात. सब्जेक्ट अगोदर घ्यायचा का वर्ब अगोदर घ्यायचा याच्यावरून हे वाक्य बऱ्याच वेळेला आपलं चुकतं, परंतु आपण ते व्यवस्थित घेऊया. जास्त तर प्रश्न चेंज द व्हॉइस वर आलेले इंट्रॉगेटिव्ह किंवा इंट्रॉगेशन वरती आलेले असतात, ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे नॅरेशन. आता नॅरेशन म्हणजे आपलं डायरेक्ट इनडायरेक्ट. आवाज येत आहे माझा? समजत आहे तुम्हाला काय चालू आहे ते? हो सर. हा,
हो सर. तर नॅरेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट. तर डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये आपणास पुन्हा 4 प्रकारची वाक्य आहेत. साध्या वाक्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट, दॅट त्याच्यामध्ये कनेक्टिंग वर्ड पाहिजे, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचं वेगळं, इम्परेटिव्हचं वेगळं, एक्सक्लेमेटरीचं वेगळं. तर त्याच्यातले आपण डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना एक 5 ते 6 नियम आपण लक्षात घेतो. एक म्हणजे कनेक्टिंग वर्ड माहिती असेल सगळ्यांना. दुसरं म्हणजे रिपोर्टिंग वर्ब, रिपोर्टेड स्पीच सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर ऍडव्हर्बियल चेंजेस असतात. ऍडव्हर्बियल चेंजेस असतात आणि टेन्सचे चेंजेस असतात. टेन्स चेंज असतो. त्याचबरोबर प्रोनाउनचे एक चेंज असतात. तर ह्या 5 पॅटर्नला 5 ते 6 त्या घटकाला अनुसरून कसे बदल होतात त्यानुसार आपण डायरेक्ट इनडायरेक्ट व्यवस्थित घेऊया. त्यासाठी आपल्याकडे फुल 1 तास असेल. 1 तासात नाही झालं तर दुसरा तास सुद्धा आपण घेऊ, किंवा 1 तासामध्ये आपण थेअरी घेऊया, दुसऱ्या तासामध्ये आपण फक्त प्रॅक्टिस घेऊया. 4च्या 4 सेंटेज. किंवा पुन्हा एकदा जसं व्हॉइस मध्ये आपल्याला अपवाद विचारला जातो तसंच नॅरेशन मध्ये सुद्धा अपवाद विचारण्याची थोडी टेंडन्सी असते पेपर सेटरची. तर ते पण पुढे आपण इथं अपवाद घेऊया, ज्यामुळे तुम्हाला समजेल की अपवाद याला काय आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला माहित आहे युनिव्हर्सल ट्रूथ. इंग्लिश लँग्वेजचे आहेत का आपल्याकडे? काय विद्यार्थी आहेत का? हो सर. हा, तर मॅडम जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे त्याचा तुम्हाला माहिती असेल नियम. तर ते कसं होतंय, किंवा एखादं हॅबिच्युअल पास्ट असेल तर त्याच्यामध्ये कसं बदलतंय, तर ते सगळं आपण पाहणार आहोत. किंवा रिपोर्टिंग वर्ब समजा प्रेझेंट मध्ये असेल, आपल्याला माहित आहे रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये असेल तर आपल्या वाक्याच्या काळामध्ये बदल होत नसतो. हे सामान्य नियम आहे. मागच्या अनेक वेळा हाच पॅटर्न परीक्षेनं त्या पेपर सेटरनं विचारलेला आहे. आणि आपल्याला काय वाटतं की काळाचे बदल करायचे असतात, पण काळाचे बदल कधी करायचे असतात? जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये असेल तरच, इतर वेळेस नाही. आणि ते काय करतात, रिपोर्टिंग वर्ब टाकून देतात प्रेझेंट मधलं किंवा फ्युचर मधलं, आणि तुम्ही बरोबर रिपोर्टिंग स्पीच मध्ये काळामध्ये बदल करता आणि वाक्य चुकतं. तर अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. थोडं ते झालं आपलं नॅरेशनचं झालं, बरोबर, नॅरेशनचं झालं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला डिग्री आहे. तर डिग्रीचं सुद्धा एखादं वाक्य, आणि ते पण एक्सेप्शनल वन किंवा एक्सेप्शन येतं. जसं बघा, डिग्री मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डिग्री मध्ये एक आहे पीडी, सगळ्यांना माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्री. दुसरं आहे सीडी, सगळ्यांना माहिती आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि तिसरं आहे ईएसडी. तर हे पीडी, सीडी, ईएसडी याचा एक चार्ट मी तुम्हाला देतो. त्या चार्ट वरती तुम्ही थोडंसं काम करायचं आहे, आणि कुठलंही वाक्य तुम्ही सहजासहजी जास्त नियम लक्षात न ठेवता करू शकाल किंवा सोडवू शकाल, अशा पद्धतीनं आपण इथं डिग्री घेणार आहे. तर डिग्रीच्या संदर्भात तुम्हाला जे बेसिक नॉलेज आहे, आता बघा इंग्लिश ग्रामर शिकत असताना अतिशय महत्वाची भूमिका जे बजावतं ना, ते असतं तुमचं बेसिक नॉलेज इंग्लिश मधलं. तर आपल्याला डिग्री शिकत असताना आपल्याला ऍडजेक्टिव्हचे जे 3 फॉर्म आहेत ते माहित पाहिजेत, आणि ते फक्त सोपे माहित असून उपयोग नाही आहे. जे एक्सेप्शनल आहेत तेच आपल्याला माहित पाहिजेत. ठीक आहे, आवाज येतोय माझा? समजतंय? हो सर. हा, हो सर. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढचा जो आहे आपला चॅप्टर, तो आहे क्वेश्चन टॅग. आपल्या सगळ्यांना माहित आहे क्वेश्चन टॅग. टॅग करायचं क्वेश्चन जो आहे किंवा जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यानंतर कॉमा देऊन आपल्याला त्याचं जे शॉर्टन फॉर्म आहे तो लिहायचा, आणि पुढं क्वेश्चन मार्क द्यायचा. अशा पद्धतीने ते आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत. जसं तुम्हाला माहिती असेल, ऍम हे अपवाद आहे. ऍमंट न होता ते काय होतं, आरंट होतं. तर असे जे छोटे मोठे अपवाद आहेत त्याच्यावरतीच प्रश्न असतो. फक्त आपल्याला ते जास्त माहिती नसल्यामुळे आपण काय करतो, नेहमीच्या पद्धतीनं ते सोडवायला जातो आणि बरोबर चुकतो.
तर इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला जास्त तर अपवादावर विचारलं जाईल, स्पेशली पेपर नंबर 2 मध्ये. पेपर नंबर 1 मध्ये थोडंसं डिफिकल्टी लेवल कमी असेल. जे पेपर पहिला देणार आहेत त्यांच्यासाठी थोडंसं इंग्लिश कमी लेवलचं असेल, परंतु जे दुसरा पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी मात्र एक्सेप्शनल एक्झाम्पल्स फार येतील. तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये ते शिकवीनच, त्यात काय वाद नाही. पुढं आहे, ठीक आहे, हे झालं क्वेश्चन टॅग. त्याच्यानंतर आहे प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशन वरती 1 मार्क 100% येतो आणि 1 मार्क येतो, परंतु त्याच्यामध्ये 2 ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशन वापरायला सांगितलं जातं. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला व्यवस्थित प्रिपोजिशन वापरता येणार पाहिजे. तर सिंपल प्रिपोजिशन जे आहेत ते सगळ्यांना येत असतात, परंतु आपल्याला फ्रेझल प्रिपोजिशन लक्षात घ्यायचं. तुम्हाला सिंपल प्रिपोजिशन येईल डीएड वाल्यांना, म्हणजे पेपर पहिल्याला. दुसऱ्याला मात्र कंपाऊंड प्रिपोजिशन, आउट साइट, समजतंय, इन साइट असं. आणि फ्रेझलचं एक पुट ऑफ, कॉल ऑन, किंवा जे वर्बला चिटकून एक प्रेपोजिशन येतं, त्याला फ्रेझल वर्ब किंवा फ्रेझल प्रेपोजिशन म्हणतात. त्याच्यावरती पेपर नंबर 2 वाल्यांनी फोकस करायचं. आणि हा प्रश्न इथंच नाही, अनेक इतरही कुठल्याही शिक्षक जे एक्झाम आहे तुमचे नवोदय केंद्रीय विद्यालय, त्याच्यात सुद्धा NVS माहित असेल सगळ्यांना, KVS माहित असेल, तर या सगळ्या एक्झाम मध्ये TGT माहित असेल, PGT माहित असेल, PRT माहित असेल, माहित आहे का सगळ्यांना? हो. तर त्या एक्झाम मध्ये तुम्हाला याचा फायदा 100% होईल. त्या सुद्धा एक्झाम मी अनेक दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा काय येतं किंवा डिफिकल्टी लेवल काय असते त्याचा एक चांगला अनुभव आहे. तर प्रेपोजिशन तुम्हाला आता एक थोडक्यात मी सांगितलं 1-2 मिनिटांमध्ये की आपण काय घेणार आहे, कसं घेणार आहे. ते आपण त्याच्यासाठी 1 तासच असेल पूर्ण, त्याच्यामुळे त्यावेळेस ते होईल तुमचं. त्याच्यानंतर बघा WH क्वेश्चन आहे, येस नो आहे, रिटोरिक आहे आणि व्हर्बल. आता रिटोरिक आणि व्हर्बल हे शक्यतो सारखंच असतं, थोडासा मायन्यूट त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला. WH तर सर्वांना माहिती आहे, येस नो टाईप पण माहिती आहे. आता WH क्वेश्चन फ्रेम करताना आपल्याला फक्त जे आपले WH फॅमिली आहे, तर या WH फॅमिलीचं थोडक्यात माहिती असायला पाहिजे की WH फॅमिली काय आहे आणि त्याचं मराठीमध्ये काय मिनिंग आहे. आणि तुम्हाला एक मी चार्ट देईन, त्या चार्ट मध्ये लिहिलेलं असेल, समजा पर्सन वरती प्रश्न विचारायचा असेल तर आपण त्याची सुरुवात पूर्ण करायला पाहिजे. समजा रिझन असेल तर त्याची सुरुवात आपण बाय न करायला पाहिजे. तर असे जे काय आहे ते मी तुम्हाला सांगेन त्याच्यामुळे तुमचं WH व्यवस्थित होईल. येस नो तर सगळ्यांनाच माहिती आहे. येस नो मध्ये काय केलं जातं, फक्त जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये टेन्स काय वापरलेला आहे त्या टेन्स नुसार, जर प्रेझेंट असेल, प्रेझेंट टेन्स असेल तर डू वापरलं जाईल. प्रेझेंट मध्ये समजा फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तर डज वापरलं जाईल आणि पास्ट असेल तर डीड वापरलं जाईल. हे थोडक्यात तुम्हाला तिथं मी सांगेन. किंवा एम्फॅटिक एक सेंटेन्स असतो इंग्लिशमध्ये, एम्फॅटिक सेंटेन्स, तर ते सुद्धा डू, डज, डीड यानुसार कसं तयार करायचं ते पण आपण त्यावेळेस एक्स्ट्रा घेऊया. ठीक आहे, काय घेतोय प्रत्येक मुद्द्या संदर्भात आपण काय घेणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय. क्लॉजेस मध्ये प्रश्न असतो, स्पेशली तुम्हाला नाउन क्लॉज विचारला जातो किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज विचारला जातो किंवा ऍडव्हर्ब क्लॉज विचारला जातो. स्पेशली दुसऱ्या पेपरसाठी क्लॉजेस हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या पेपरला त्यांना 100% एक प्रश्न येतो, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर नाउन क्लॉज कसा ओळखायचा, ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा आणि ऍडव्हर्ब क्लॉज कसा ओळखायचा याचा आपण डिटेलमध्ये पाहूया त्या ठिकाणी क्लॉजेस या लेक्चरमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्लॉजेस झाला आपला. त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच 1 मार्क 100% असतो, अगदी पर्सॉनिफिकेशन, सिमिली, मेटाफर, सिनेक्डॉकची. त्याच्यानंतर बरेचसे आहेत, तर ते आपण 1 by 1
इथं घेऊया. जे महत्वाचे आहेत ते घेऊया. पेपर नंबर फर्स्ट मध्ये सुद्धा हा प्रश्न असतो आणि सेकंड मध्ये सुद्धा हा प्रश्न असतो. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे अलंकार आपल्याकडे माहित असतात. त्याच्यानंतर आहे मूड्स आणि स्पेलिंग्स. सब्जेक्टिव्ह मूड माहित असेल तुम्हाला, ते मूड्स वरती एकदा क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यामुळे मी मूड्स ऍड केलेला आहे. आणि स्पेलिंग, स्पेशली स्पेलिंग वरती आपण घेणार आहे, कारण इंग्लिश मध्ये स्पेलिंग वरती एक प्रश्न हमखास विचारला जातो. एक प्रश्न स्पेलिंग वरती असतोच. आणि जास्त तर आपल्याला IC की CI किंवा EI की IE याच्यामध्ये प्रश्न जातो. तर आपण महत्वाचे जे शब्द आहेत किंवा महत्वाचे जे स्पेलिंगचे रूल आहेत ते आपण तिथं पाहूया, जेणेकरून तुम्हाला ते स्पेलिंग मधला मार्क सहजासहजी मिळेल. मूड झालं, स्पेलिंग झालं. आता कंडिशनल 1 मार्क 100% आहे. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? समजतंय का? येस सर. ठीक आहे. तर त्याच्या पुढचा आपला पॉइंट असणार आहे कंडिशनल्स, म्हणजे अटदर्शक वाक्य. कंडिशनल्स म्हणजे काय? अटदर्शक वाक्य. आता ही जी कंडिशनल्स आहेत याचा पण एक चार्ट असेल. त्या चार्ट मध्ये तुम्ही व्यवस्थित जर त्याचं ऑब्झर्वेशन आणि कॉम्प्रिहेन्शन केलं, चार्टचं काय करायचं, ऑब्झर्वेशन अँड कॉम्प्रिहेन्शन केलं, तर तुम्हाला कंडिशनलचा 1 मार्क तुमच्या आयुष्यात कधीच चुकणार नाही. मग ती परीक्षा शिक्षकाची असो किंवा बाहेर कुठले ग्रामसेवक, तलाठी, अशा बरेच परीक्षेला सुद्धा येतात प्रश्न, तर कधीच चुकणार नाही. कंडिशनल्स मध्ये अटदर्शक असते. त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशनल असते, सेकंड कंडिशनल असते, थर्ड कंडिशनल असते आणि अजून एक असते झिरो कंडिशनल. तर हे सगळे आपण जे प्रकार आहे ते विस्तृत स्वरूपात व्यवस्थित घेणार आहे. अनलेस इफ नॉट आपण 10वी-12वीला शिकवतो. अनलेस इफ नॉटचं वाक्य असतं, सोपं असतं. दोन्ही वाक्याचं म्हणजे वाक्यातले दोन्ही जे भाग आहेत त्याचा बॅलन्स आपल्याला करायचा असतो. दोन्ही बाजूला नॉट वापरू द्यायचं नाही, किंवा एकाच वाक्यामध्ये दोनदा नॉट, एका बाजूला अनलेस आणि दुसऱ्या बाजूला अजून एकदा नॉट, असं येऊ द्यायचं नाही. तर असे थोडी नॉर्मल फंडे आहेत जे तुम्हाला मी एक्सप्लेन करत असताना सांगेन. ठीक आहे, कंडिशनल झालं. त्याच्यानंतर आहे कॉमन एरर्स. आता कॉमन एरर्स मध्ये काय असतं, जनरली टेन्सचा इनकरेक्ट वापर केलेला असतो किंवा प्रोनाउनचा इनकरेक्ट वापर केलेला असतो. आपण ज्यावेळेस पार्ट ऑफ स्पीच पाहणार आहे त्यावेळेस यातला थोडासा भाग इथं होणार आहे, म्हणजे वर्बचा अप्रोप्रिएट वापर कसा करायचा, प्रोनाउन व्यवस्थित कसं वापरायचं, क्रियापदानंतर प्रोनाउनचे सेकंड केस यायला पाहिजे ते कसं करायचं ते आपण घेणार आहे. ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब, फास्ट, आपल्याला माहित आहे फास्ट आणि फास्टली साधे नियम असतात, आपल्या लक्षात येत नसतं. फास्ट इज द ऍडव्हर्ब ओनली, फास्टली हे काय प्रकारच नाही आपल्याकडे, पण आपल्याला ते माहिती नसतं. समजतंय सगळ्यांना? आवाज येतोय, दिसतंय? हो सर. हा, ठीक आहे. तर ते झालं आपलं ह्याचं कॉमन एरर्स. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत बरं का. कॉमन एरर्स हे काय, म्हणजे नाव जरी दिसायला छोटं असलं ना तर अख्खं इंग्लिशचं ग्रामर त्याच्यात बसतंय, कॉमन एरर्स. आणि उत्तरोत्तर म्हणजे इथून पुढे जसं जसं स्पर्धा परीक्षा वाढत जातील, मग टीचर मधले असतील किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही असतील, तिथं हळूहळू हा जो पॉइंट आहे कॉमन एरर्स हा अधिक मार्काला विचारला जाईल. अधिक मार्काला म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही विचारण्यासारखं आहे, कारण तुम्ही हे पूर्ण जे शिकलेलं आहे हे सगळं कॉमन एरर्स मध्ये ते तुम्हाला विचारू शकतात. आता मॉडेल्स मध्ये सुद्धा एखादी चूक करून ते देतात, तुम्ही ओळखायची कॉमन एरर्स काय आहे. टेन्स मध्ये चूक केली तुम्ही ओळखायची, टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये चूक केली ओळखायची, आर्टिकल चुकीचं वापरलं ओळखायचं, त्याला कॉमन एरर्स म्हणायचं. म्हणजे काय होतात कॉमन एरर्स. त्याचबरोबर तुम्हाला कॉमन एरर्स मध्ये अजून एक प्रकार आहे, वाक्याचा अर्धा भाग इथं दिला जातो, त्याच्यानंतर थोडा दिला जातो, त्याच्यानंतर थोडा दिला जातो आणि त्याच्यानंतर थोडा दिला जातो. इथं ए असतं, इथं बी असतं, इथं सी असतं, इथं डी असतं. तर यापैकी कुठला भाग चुकीचा आहे ते तुम्ही ओळखायचं असतं. तर या फेज मध्ये किंवा या फ्रेज मध्ये काहीतरी चुकीचं दिलेलं असतं, तर तुम्ही आयडेंटिफाय करायचं असतं आणि उत्तर मग तुमचं सी किंवा काय असेल ते येईल. अशा पद्धतीने कॉमन एरर्स
हा एक अत्यंत महत्वाचा स्पर्धा परीक्षेतील भाग आहे. तो आपण पाहूया, व्यवस्थित पाहूया. त्याच्यानंतर कॉमन एरर झालं. नो सुनर, आपल्या माहित आहे नो सुनर डिड, त्याचं वाक्य आहे. हार्डली, स्पेंड, युज्ड टू, इनफ, हे सगळे याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणतात किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. तर हे ट्रान्सफॉर्मेशन इथे एक पार्ट आहे आणि त्याच्या खाली लगेच अजून एक पार्ट आहे. ट्रान्सफॉर्मेशनचे 2 पार्ट आहेत इथं. तसं तर हे नो सुनर दॅन, हार्डली, फेन, युज्ड टू आणि इनफ हा एके दिवशी घेऊया आपण. याच्यात अजून काही ऍड होतील. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नॉट ओनली बट ऑल्सो, ते फार सोपं आहे. सो दॅट कधी कधी विचारलं जातं बघा आपल्याला. आयदर ऑर, नायदर नॉर, अर्थात इदर ऑर, निदर नॉर. आपण ग्रामीण भाषेमध्ये आयदर ऑर म्हणतो, परंतु ऍक्च्युली त्याचं जे करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे ते इदर ऑर, निदर नॉर असं आहे. आवाज येतोय का माझं सगळ्यांना? हो सर. ओके. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण काय आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पंक्च्युएशन. तर पंक्च्युएशनचा जर आपण व्यवस्थित वापर नाही करू शकलो तर वाक्याचा अर्थ बदलतो.